नमस्कार मंडळी, खूप खूप मनपूर्वक स्वागत तुम्हा सर्वांचं। तर चला आता आपण बघत आहात आपण क्रिसमस स्पेशल केक बनवत आहोत। तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्लम केक बनवला होता आणि आज आपण बटरस्कॉच केक बनवणार आहोत। तर हा केक ना अगदी मस्त टेस्टी लागतो कारण आज आपण कोल्ड केक बनवलेला आहे। आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब सुद्धा करा बरं का। चला तर आता कोल्ड केक कसा बनवायचा सुरुवात करूया। तर पहिल्यांदा मी इकडे व्हॅनिला फ्लेवरचं केक प्रीमिक्स घेतले 1 कप आणि त्यानंतर अर्धा कप त्यासाठी आपण पाणी वापरलं। तर 1 कप पावडरमध्ये अर्धा कप पाणी हे परफेक्ट मेजरमेंट आहे। आणि हे जे प्रीमिक्स आहे ना ते रेडीमेड मिळतं तुम्हाला कुठेही, म्हणजे केकच्या शॉपमध्ये गेलात ना की तुम्हाला केक बद्दलचे सगळे टूल्स किंवा पावडर प्रीमिक्स वगैरे भेटतं। तर आता आपण बीटरच्या सहाय्याने हे जे पावडर आहे एकत्र करत आहोत, मस्त असं मिक्स करून घेत आहोत। आणि यामध्ये ना आपण 20 ml तेल सुद्धा घातलं आणि तेल घातल्यानंतर 2 मिनिटं याला छान असं फेटून घ्यायचं आहे। तर आता आपण हा जो केक बनवलेला आहे तो अर्धा किलोचा केक आहे, त्यासाठी अर्धा किलोच्या मानानं आपण इथे भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बटर पेपर ठेवलेलं आहे। आणि मग त्यानंतर तुम्ही इकडे बघत आहात आपण यामध्ये प्रीमिक्स घालत आहोत। तर चला आता थोडं याला टॅप करून घेऊया आणि मग त्यानंतर बेक करण्यासाठी केक ठेवूया। तर ओव्हन जे आहे 10 मिनिटं प्रीहीट करायचं आणि मग त्यानंतर केक छान असा बेक होतो आणि बेक होण्यासाठी 30 ते 35 मिनिटे लागतात। आणि मग त्यानंतर तुम्ही इकडे बघतच आहात मस्त असा आपलं आता केक बेक झालेला आहे। आता काय करायचं, याचं वरचं जे स्पॉन्ज असतं ना पुढं डो वगैरे असताना आलेलं ते सगळं काढून घ्यायचं आणि मग त्यानंतर याचे 3 लेयर करायचे। तर इकडे तुम्ही बघत आहात आता आपण सुरीच्या सहाय्याने मस्त असं याला कट करून घेत आहोत। तर अशा प्रकारे याचे 3 लेयर आपण करणार आहोत। तर पहिला जो लेयर आहे तो थोडा जाड काढायचा आणि बाकीचे जे 2 लेयर आहेत ते अशा प्रकारे अगदी म्हणजे बारीक असे काढायचे। तर चला आता इकडे आपण करून घेतलं क्रीम। तर इकडे आता आपण व्हिपक्रीम वापरलेला आहे। व्हिपक्रीम सुद्धा तुम्हाला कोणत्याही बेकरी शॉपमध्ये किंवा केकच्या शॉपमध्ये सहज मिळतं। आणि व्हिपक्रीम जे आहे घेताना अगदी घट्ट असं आईस टाईप असतं ना ते नका घेऊ, अगदी थोडं मेल्ट असलं पाहिजे अशा प्रकारेच व्हिपक्रीम घ्यायचं। आणि त्यानंतर मग थोडं व्हिपक्रीम एका साईडला ठेवून त्यालासुद्धा बीटरने छान असं फेटून घ्यायचं। आणि कन्सिस्टन्सी तुम्ही बघितलातच, अगदी क्रीम जी आहे खालती पडू नये, चिकटून राहायला पाहिजे बीटरला, अशा प्रकारे क्रीम करून घ्यायचं परफेक्ट असं। आणि मग त्यानंतर तुम्ही इकडे बघितलात आपण बेस ठेवलं आणि बेसवरती मग त्यानंतर थोडंसं क्रीम लावलं आणि क्रीम लावून झाल्यानंतर मग पहिला केकचा बेस ठेवला आणि मग त्यानंतर परत थोडंसं पाणी घातलं। आणि पाणी जे आहे एका बेसला 2 ते 3 चमचे वापरा, खूप होतं कारण आपण कोल्ड केक बनवणार आहोत ना त्यासाठी। तर आता 2 ते 3 चमचे पाणी घालून झाल्यानंतर मग आपण क्रीम लावून घ्यायचं आणि क्रीमसुद्धा लावून झालं की मग त्यानंतर आपण इकडे आता बटरस्कॉचचं क्रश वापरलेलं आहे। हे सुद्धा तुम्हाला बेकरीमध्ये भेटतं किंवा केक शॉपमध्ये भेटतं। मग त्यानंतर आपण दुसरा बेस ठेवला आणि मग त्यानंतर परत 2 ते 3 चमचे पाणी आपण याला थोडं थोडं करत पूर्ण ठिकाणी लावत आहोत। तुम्ही बघत आहात इकडे अगदी थोडंसं कोल्ड झालं पाहिजे। आणि मग त्यानंतर इकडे तुम्ही बघत आहात मस्त असं आपण क्रीम लावत आहोत आणि क्रीम लावून झाल्यानंतर परत आपण इकडे आता बटरस्कॉचचं क्रश लावणार आहोत। तर तुम्हाला केकचं कोणतंही साहित्य जे आहे ना केक शॉपमध्ये सहज मिळतं बरं का, तर तिकडून तुम्ही घेऊ शकता। तर आता इकडे तुम्ही बघत आहात आपण छान असं क्रीम लावत आहोत आणि क्रीम जे आहे थोडं जास्ती लावा, काही हरकत नाही कारण हे मिल्कीच असतं त्यासाठी। आणि जर तुम्ही हे क्रीम ना जास्ती लावला ना की लहान मुलंसुद्धा आवडीने खातील, त्यामुळे क्रीम थोडं जास्ती वापरा, काही हरकत नाही। तर चला आता आपण परत यावरती 2 चमचे इतकं बटरस्कॉचचं क्रश लावत आहोत आणि संपूर्ण ठिकाणी बटरस्कॉचचं क्रश लावून झाल्यानंतर परत आपण यावरती तिसरं लेयर ठेवलेलं आहे। तर चला आता परत आपण 2 ते 3 चमचे पाणी यावरती सोडून घेऊयात। तर आता अशा पद्धतीने आपण तिन्ही लेयर तयार करून घ्यायचे आहे। तर आता हा शेवटचा लेयर आहे, त्यासाठी आपण यावरती आता फक्त क्रीम लावणार आहोत आणि आता क्रीम जे आहे ते संपूर्ण बाजूला आपण लावत आहोत। तर मंडळी गेल्या व्हिडिओमध्ये आपण प्लम केक बनवलेला आहे आणि जर तुम्ही अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी तुम्हाला लिंक दिलेला आहे, नक्की चेक करा आणि आवडला तर मात्र लाईक करायला विसरू नका।
तर आता इकडे तुम्ही बघत आहात मस्त आपण केकला संपूर्ण जागेला क्रीम लावून घेत आहोत आणि क्रीम जे आहे अगदी पातळही नसावं आणि जास्त घट्टही नसावं। तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघतच आहात इकडे मस्त असं आपण क्रीम बनवलेला आहे। तर आता काय करायचं, याला संपूर्णतः क्रीम लावून घेऊन सेटिंग करण्यासाठी ठेवायचं। तर आता सेटिंग करण्यासाठी तुम्हाला म्हणजेच कोल्ड होण्यासाठी क्रीम ना 4 ते 5 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि जितका तुम्ही केक ना कोल्ड करायला ठेवाल ना तितका केक टेस्टी बनतो। तर आता इकडे तुम्ही बघत आहात अगदी 4 ते 5 तास मिनिमम आहे, तुम्ही हवं असल्यास जास्ती ताससुद्धा ठेवू शकता। तर आता चला केक जो आहे 4 ते 5 तास मी ठेवून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपण काय करायचं, परत याला थोडं क्रीम लावायचं। आणि मंडळी तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगते, तर गेल्या वेळेचा केकसुद्धा माझ्या मोठ्या बहिणीने बनवला होता आणि हा केकसुद्धा माझी मोठी बहीणच बनवत आहे। तर तिला केक्स ना खूप छान छान बनवायला येतात। जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर आता चला आपण इकडे काय केलं, क्रीम व्यवस्थित लावलं आणि मग त्यानंतर आपण इकडे ट्रायंगल टूल घेतलं आणि त्यानंतर हे जे ट्रायंगल टूल आहे तुम्ही बघितलात केकच्या साईडला ना छान असं गोल गोल फिरवत जायचं म्हणजे परफेक्ट आपला केक दिसतो। आता इकडे तुम्ही बघितलात की 2 चमचे आपण न्यूट्रल जेल घेतलेलं आहे, ते जेल थोडंसं फेटून घ्यायचं आणि मग त्यानंतर यामध्ये ऑरेंज कलर घालायचा। तर हा ऑरेंज कलर खायचा आहे त्यामुळे अशा प्रकारे 2 थेंबच आपण इकडे वापरलेले आहेत आणि मग त्यानंतर परत थोडंसं फेटून घ्यायचं आणि मग त्यानंतर यावरती केकवरती घालायचं आणि मग केकवरती घातल्यानंतर अशा प्रकारे याला स्प्रेड करून घ्यायचं संपूर्ण केकला। तर हे जे कलर आहे आपण वरच्या साईडला तेवढंच लावणार आहे आणि तुम्ही इकडे बघत आहात संपूर्ण आपलं कलर लावून झालेला आहे। आता काय करायचं, इथे आपण थोडे नट्स घेतलेले आहेत, ते नट्स ना केकच्या साईडला अशा प्रकारे चिकटून घ्यायचं। तर आता आपला दिसेल परफेक्ट असा बटरस्कॉच केक। आणि मग आता यावर पुढची प्रोसेस जी आहे ते डिझायनिंग, ती इझी आहे, तुम्हाला आता पुढे मी दाखवेनच। तर आता इकडे तुम्ही बघत आहात मस्त असं आपण नट्स लावून घेतले केकला। तर आता इकडे तुम्ही बघत आहात स्टार नोझल आपण घेतलेला आहे आणि पायपिंग बॅग घ्यायची आणि त्यामध्ये स्टार नोझल घालायचं आणि मग त्यानंतर अशा प्रकारे क्रीम जे आहे थोडं परत फेटून घ्यायचं आणि मग या पायपिंग बॅगमध्ये अशा प्रकारे घालायचं। तर आता पायपिंग बॅग तुम्ही वापरलात ना की डिझाईन मस्त काढता येते। तर आता चला केकला डिझाईन करूया। तर आता इथे आपण मस्त असं स्टार स्टार काढत आहोत आणि स्टार नोझलमुळे ना डिझायनिंग खूप छान येते। तर आपण इकडे आता नाजूक अशी डिझाईन काढत आहोत आणि डिझायनिंग जी आहे ती तुम्ही तुमच्या मर्जीने काहीही काढू शकता। अगदी स्टार्टिंग शिकाऊ असला ना तरीही तुम्हाला सहज येईल हा केक बनवायला। तर आता तुम्ही इकडे बघत आहात माझी बहीण तरी इतकी परफेक्ट आहे की ती डिझायनिंग ना अगदी फास्ट करते। तर आता तुम्ही इकडे बघितलात मस्त असं आपण स्टार नोझलने डिझायनिंग करून घेतलं। आता चला केकच्या वरती थोडी फुलं काढून घेऊया। तर तुम्ही खूप सारे प्रकार आहेत डिझायनिंगचे, कोणतेही वापरू शकता आणि नोझल्ससुद्धा खूप असतात। तुम्ही जर केक शॉपमध्ये गेलात ना की तुम्हाला संपूर्ण टूल्स तिथे भेटतील। तर चला आता केकवरती आपण हॅपी बर्थडे टॅग ठेवूया आणि कॅन्डल ठेवूया आणि मग त्यानंतर आपला केक जो आहे मस्त तयार झालेला आहे। तर आता मंडळी तुम्हाला जर बटरस्कॉच कोल्ड केक आवडलेला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तिघांना शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।